मित्रांनो, मागील काही दिवसांमध्ये एनबीएफसी अर्थात नॉन बँकिंग फायनान्शियल कंपन्या ज्या आहेत त्यांनी आम्हाला डिपॉझिट स्वीकारायला संधी द्या किंवा आम्हाला चान्स द्या असेसाठी एक फाईल केला आरबीआय कडे आणि गव्हर्नमेंट पण त्याच्याकडे पॉझिटिव्हली करते। मागील 15 वर्षांमध्ये त्यांना असा कुठलाही चान्स नाही मिळालेला की ते डिपॉझिट घेऊ शकतात आणि त्यांना पूर्णपणे याच्यासाठी बँकांवर डिपेंड राहावं लागतं, बँकांच्या चार्जेसवर। आणि जर येणाऱ्या काळामध्ये गव्हर्नमेंटने अर्थात आरबीआयने याला जर संधी दिली किंवा होकार दिला की तुम्ही पण लोकांकडून आता डायरेक्ट डिपॉझिट घेऊ शकता जेणेकरून त्यांना लोन देताना आणखीन इझी होईल आणि त्यांची प्रॉफिटेबिलिटी वाढेल, याचा नक्कीच फायदा एनबीएफसी सेक्टरला होईल। यामध्ये असलेल्या ज्या पण काही कंपन्या आहेत त्यांचे शेअर धडाधड पळायला सुरुवात होईल। अगदीच पाहायला गेलं तर मुथूट फायनान्स असेल, बजाज फायनान्स असेल किंवा बजाज फिनसर्व ह्या एनबीएफसी मध्ये येतात। तुम्हाला काय वाटतं अशापैकी किती कंपन्या एनबीएफसी मध्ये येतात? त्यांची नावं खाली कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।